करोड नागरिकांना दिलेला तो एक महत्वाचा अधिकार आहे, ते आपलं कर्तव्य आहे. अधिकार माझा आहे ना, मी ठरवलं करायचं का नाही. अरे पोरा, आपला देश हा सर्वात जास्त तरुण संख्या असलेला देश आहे आणि तरुणांना देशाचं भवितव्य घडत असतं. त्याच्यामुळे मतदान करणे आपलं कर्तव्य आहे. तरुणाईचा आणि मतदानाचा काय संबंध? अरे आपल्यासारख्या तरुणांचा जो देश आहे, तर तुम्ही जर मतदान नाही केलं तर कोणीतरी अशिक्षित आणि पात्र नसलेला उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या हक्कांची पायाबंदी होऊ शकते. तुम्हाला कोणी चांगल्या सुविधा देखील देणार नाही. त्याच्यामुळे मतदान करणं हे कर्तव्यच आहे. हो आजोबा, तुमचा विचारच नाही केला कधी. चला आज मी पण येणार तुमच्यासोबत मतदानाला. तुम्ही माग बसा, मी पुढ्यात बसते, जगाला कौतिक दाऊ, चला मतदानाला जाऊ, चला मतदानाला जाऊ. बरं का मंडळी, आमचं वगैरे आता मतदान करणार आहे. पण तुम्हाला सांगू का, त्या पलीकडे कॉलनीमध्ये विधी नावाची मुलगी राहते, तिच्यासोबत काय झालं ते पण बघा. अहो ऐकलत का, आपली विधी 18 वर्षाची झाली आहे. तिचा लग्नाचा विचार नको का करायला? ठीक आहे ना, मग करू याचा बायोडाटा तयार आणि करून टाकू याच वर्षीचं लगीन. नमस्कार, मी महानगरपालिकेकडून आले आहे. विधी तुमचीच मुलगी ना? हो, हे काय? आणि विधीचं वय 18 वर्ष पूर्ण झालंय का? हो, म्हणून तर तिच्या लग्नाचा विचार करतोय आम्ही. 18 वर्षाची झाली म्हणून लगेच लग्न करून द्या. हे वय लग्नाचं नसतं. हो मॅडम, हेच वय असतं लग्नाचं. हे वय लग्नाचं नसतं. हे वय जागरूक नागरिक होण्याचं असतं. आपलं नाव मतदार यादीत नोंदवा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. ऐका हो ऐका, सुजाण नागरिकांनो ऐका. आपल्या घरातील 18 वर्षांच्या वरील मुला-मुलींचे आजच नाव मतदार यादीत नोंदवून घ्या आणि आपल्या लोकशाहीला बळकट करायला मदत करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. ऐका हो ऐका. मॅडम, मला नाही लग्न करायचं. मलाही मतदानाचा अधिकार बजवायचा आहे. मला सुद्धा मतदान यादीत नाव नोंदवायचंय. यासाठी मला नक्की काय करता येईल? शाबास विधी, अगदी जागरूक नागरिकासारखा प्रश्न विचारलास. आपलं नाव मतदान यादीत नोंदवण्यासाठी जवळच्या महानगरपालिकेत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधायचा, फॉर्म 6 भरायचा आणि त्यासोबत आधार कार्ड आणि राशन कार्ड याचा झेरॉक्स सोडायचा. बस, एवढं सोपं आहे. अरे वा, मॅडम मी आजच मैत्रिणींसोबत जाऊन मतदान यादीत नाव नोंदणी करते. तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नात्याचं, अन 16वं वरीस मग 18वं वरीस मतदानाचं ग, 18वं वरीस मतदानाचं, 18वं वरीस मतदानाचं ग, 18वं वरीस मतदानाचं. तर बरं का मंडळी, विधीने तिचं नाव मतदार यादीत नोंदवून घेतलंय. तुमच्यापैकी जे लोक 18 वर्षाच्या पुढील असतील त्यांनी पण लवकरच आपलं नाव मतदार यादीत नोंदवून घ्या. आणि मी आहे शिंदे मॅडम. मी कपिला हाऊसिंग सोसायटीची सदस्य. तर ना मला पण मतदान करायचं नव्हतं, म्हणजे मला दुसरीकडे जायचं होतं. पण त्या दिवशी काय झालं माहितीये का, आमच्याकडे ना ILS विधी महाविद्यालयाचे लोक आले होते जनजागृतीसाठी. तर ते मला म्हणाले, नाही मी नाही सांगणार आहे, ते तुम्ही बघायचं. अरे राजू, इकडे ये. आशा वाया. अरे आज संध्याकाळी 5 वाजता सोसायटीची मीटिंग बोलावली आहे. महाबळेश्वरला ट्रिपला जाण्याचा प्लॅन आखायचा आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्व सोसायटीच्या लोकांना जाऊन सांग. ठीक है साहब, हम सबको बता देता हूँ और नोटिस बोर्ड पे नोटिस भी लिख देगा. हाँ ठीक है, जा. सोसाइटी वाला सुनो, शाम को 5 बजे मीटिंग है, सारे आ जाइएगा. नमस्कार. नमस्कार सेक्रेटरी साहेब. काय बऱ्याच दिवसापासून आपला महाबळेश्वरला ट्रिपला जायचा प्लॅन होता, पण कामातनं काही वेळच भेटत नव्हता. अगदी खरं बोललात सेक्रेटरी साहेब. अहो रोज उठून शाळेत जायचं, त्या मुलांचे रविवारच्या दिवशी पेपर चेक करायचे, नुसता डोक्याला ताप. हा ना, माझी पण परिस्थिती सारखीच. रोज सकाळी उठायचं, दुकानात जायचं, साधा जेवायला पण वेळ नाही भेटत. आणि तुम्हा नोकरीवाल्यांना रविवारची सुट्टी तरी असते, आम्हा धंद्यावाल्यांच्या नशिबात ते पण नाही. अहो आता ही मीटिंग त्यासाठीच तर बोलावली आहे.
13 मे रोजी पुण्यामध्ये मतदान आहे. त्यामुळे आपल्याला आता सलग 3 दिवसांची सुट्टी चालून आली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासूनचा आपला रखडलेला प्लॅन आपण आखू शकतो. हो हे काय बोलताय तुम्ही? अहो शासनाने आपल्याला सुट्टी मतदान करण्यासाठी दिली आहे, फिरायला जाण्यासाठी नाही दिली आहे. दरवर्षी आपण मतदान करतोच ना, एखाद्या वर्षी नाही करता काय फरक नाही पडत. अगदी खरं बोलला थुपरीकर साहेब. बघा, ह्या वर्षी मतदानाच्या सुट्टीचा आस्वाद घ्यायचा. आणि हो रे अभिषेक, आपल्या 20-25 जणांच्या मताने कायच फरक पडणार आहे? अरे जो उमेदवार निवडून यायचा तोच निवडून येणार आहे. हो शिंदे काकू, लोकशाहीत एका एका मताला किंमत असते. हो का? मग तूच कर आपलं मतदान. आम्ही चाललो महाबळेश्वरला, तू हो, नको येऊस. मी नाहीच येणार आहे. मी मतदान करायलाच जाणार आहे आणि योग्य व्यक्तीला निवडूनही देणार आहे. जागो मतदार जागो, जागो मतदार जागो, भविष्यात पाण्याची असेल लाज, तर मतदान करा आज. जागो मतदार जागो, जागो मतदार जागो. तुम्ही सर्वजण 13 मेच्या मतदानाची चर्चा करताय काय? मतदानाची तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे सर्वजण मतदानाच्या सुट्टीचा आनंद कसा लुटायचा याची चर्चा करायला जमले. म्हणजे तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क नाही बजावणार? हे सांगणारे तुम्ही कोण? अहो काकू, आम्ही ILS विधी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक लिटरसी क्लबचे विद्यार्थी आहोत आणि शासनाने आम्हाला हाऊसिंग सोसायटी, झोपडपट्टी व इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती घडवून आणण्यास सांगितले आहे. बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे. ते सगळं राहू दे, पण तुम्हीच सांगा ना मुलांनो, एवढ्या वर्षांपासून प्रामाणिकपणे मतदान करतोय, त्याचा काही फायदा झाला का? हा ना, कोणी निवडून आलं तर खराब रस्ते, बेरोजगारी, महागाई, सगळ्या समस्या जसं तशाच. लोकच जर अशी वळ लागले तर कसं चालेल? संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय, तसेच ते आपली जबाबदारी पण आहे. अरे हा अभिषेक काही कमी होता की ही पोरं पण आली आता आपल्याला ज्ञान पाचवायला. काका, वाईट वाटून नका घेऊ, पण शासनाने सुट्टी तुम्हाला मतदानासाठी दिली आहे आणि तुम्ही ती सुट्टी ट्रिपसाठी वापरताय. हे तुम्हाला नैतिकदृष्ट्या योग्य वाटतं का? आणि तुम्हीच म्हणताय ना की महागाई, बेरोजगारी ही परिस्थिती आहे तशीच आहे. कशी बदलणार परिस्थिती? जर तुमच्यासारखे सुशिक्षित नागरिक मत द्यायला गेलेच नाही तर त्यांचा लोकशाहीत कसा सहभाग असेल? हो, आणि मतदान न करून तुम्ही समाजामध्ये समस्या आहेत त्यांची तुम्हाला काहीच अडचण नाहीये हेच दाखवत आहात. लोकशाही जर बळकट करायची असेल तर मतदान करा, शासनाला प्रश्न विचारा. आणि तसंही मतदान हे 5 वर्षातनं एकदा येतं. ट्रिपला तुम्ही कधी पण जाऊ शकतात. आणि तसंही या वर्षी लॉंग विकेंड भरपूर आहेत, तेव्हा जावा. मुलांनो, खरंच आमचं चुकलंच. आम्ही हे विसरलो होतो की देशातील समस्या सोडवणं हे फक्त सरकारचं नाही तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी योग्य त्या व्यक्तीला निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. हो हो, बरोबर आहे. बरं, माफ करा मुलांनो, सॉरी बरं का रे अभिषेक. अहो खरंच तुम्ही आम्हा सुशिक्षित अडाण्यांचे डोळे उघडले. आता आम्ही मतदान करणार आहोत. तर मंडळी, आता सर्वानुमते या मीटिंग मध्ये असा निर्णय होत आहे की 13 मे रोजी मतदानाला हजेरी लावण्याचा आणि महाबळेश्वरचा प्लॅन नंतर कधीतरी आखण्याचा निर्णय होत आहे. बरं, धन्यवाद मित्रांनो. हो, या सर्वांचे मतदानासाठी डोळे उघडण्यासाठी. आणि हो, तुमच्या हातात या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, यात तीळ मात्र शंका नाही. वोट करेगा इंडिया, तभी तो आएगा इंडिया. तर मंडळी, आम्ही कपिला हाऊसिंग सोसायटीचे सदस्य वोटिंगला जाणार आहोत बरं का. पण ना, तिकडे पलीकडे एक झोपडपट्टी आहे, तिथे मतदानाच्या वेळेस बरेच काय काय किस्से होत असतात म्हणे. चला आपण तिकडे एक चक्कर टाकूया. इकडे अरे यंदा मतदान कोणाला आहे तुझं? काय? अरे मतदान कोणाला आहे यंदा? अरे आपलं मत फक्त बाटलीला. बाटली? अरे कुठल्या उमेदवाराचं चिन्ह आहे? अरे बाल्या, बाटली म्हणजे माहिती का काय? बाटली म्हणजे माझं सर्वस्व, माझं पिरेम. जो मला ते देणार म्हणजे बाटली, त्यालाच माझं मत. अरे मतदान तर माझं पण आहे. मग माझ्या बघ की बाटली सेटिंग लागते कुठं? अरे होणार ना भावा, यंदा भैयासाहेब उभे आमदारकीला. कोण? भैया साहेब. आणि त्यांचं मन या बाबतीत लय मोठं आहे. अरे माझं मत भेटलंच म्हणून तर फक्त मला 2 बाटल्या जुगाड करून द्यायची. अरे 2 काय 10 बाटल्या घे, फक्त मत भैया साहेबांना द्यायचं. कोणाला? भैया साहेबाला.
माझं मत भेटलंच म्हणून समज. ए बाटली, अहो तुम्हाला बाटली सोडून दुसरं सुचत नाही का? अहो त्या भैया साहेबाला मत द्यायची बाता करताय तुम्ही, त्याच्यावर किती दंगलीचे खुनाचे खटले चालू आहेत आणि त्याला मत देणार तुम्ही? मग त्याला काय जातंय? मग कोणाला तर कोणतं द्यायचंच आहे ना. आणि आम्हाला बघा, कुणी बाटली देणार आहे तरच आम्ही मत देणार. आणि भैया साहेब बाटली आणि पैसा दोन्ही देत आहेत. आली मोठी शाणी शिकवायला. या पोरी शाळेत जाऊन उलट सुलट शिकतात आणि इकडून शानपणा करतात. अरे नाही, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे ना तुम्ही झोपडपट्टीतच राहिलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आमच्या पण पिढीचा सर्वनाश करताय. अहो आपल्या झोपडपट्टीत 2-2 दिवस प्यायला पाणी येत नाही. आम्ही इतक्या लांबून हंडे भरून पाणी आणतो तेव्हा तुम्हाला प्यायला पाणी मिळतं. इथे गटारी तुमच्यात रोगराई पसरते, त्याचं काही आहे तुम्हाला? आणि एवढे मोठे झालात, तुम्हाला एवढं माहित नाही तुमचं मत दुसऱ्याला विकणं किंवा दुसऱ्याचं मत विकत घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा तुरुंगात जायला लागू शकतं. जाणार आहे का तुरुंगात? ए मिसाळा, तुझी बाटली राहू दे तुझ्याकडे. मला नाही तुला कुठे जायचं. हे तर मला पण माहित नव्हतं राव. आणि गुल्लूताईची माफी माग. तू काय म्हणला तिला की उलट सुलट शिकतात? त्याच्यामुळे आपण जेला गेलो असतो. अरे चल चल.